राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो फिरायला म्हणजे काय असंच खरेदी हे करायला, कारण की रूमवर बसून पण लय कंटाळा आलता. मग काढला आपल्या धन्नोला निघालो. मग भूषण शेटनं आम्ही निघालेलोच. मग पहिलं भूषण शेट म्हणलं आपल्याला चप्पल घ्यायची. मग गेलो जुडिओला आणि घेतली शेटला एक चप्पल. शेप खुल्लंच किंवा मग शेटवर काय शेवट मग तिथनं पण राम ठोकला जुडिओला आणि निघालो पुढं म्हणजे आपण डायरेक्ट निघालो स्वारगेटला. आता तिथनं आता तिकडं गेलं की गाडी लावायचा लय प्रॉब्लेम असतो. मग आपल्याला सगळ्यात भारी पार्किंगला जागा म्हणजे आपला शनिवारवाडा. गेलो शनिवारवाड्यात, लावली गाडी पार्किंगला आणि निघालो डायरेक्ट आपलं दगडूशेठच्या तिकडं खरेदी कराय परत. फायनली गाडी बिडी पार्किंगला करून आम्ही आपलं दोघं ओकेमध्ये निघालो. डायरेक्ट आलो आपण दगडूशेठच्या तिथं. बघा आता ही शनिवारवाड्याचा अलीकडचा बॅक साईडचा आहे बघा, ही दगडूशेठचं. तिथनं डायरेक्ट मग आपण आपल्या खरेदीला सुरुवात केली. काय असेल नसेल तेवढी खरेदी केली. शेटनं पण काय त्यांच्यासाठी थोडीफार केली खरेदी. निघालो मग माघारी. आपलं कसं आहे, उशीर पण लय होत आलता, त्यात पावसाचं वातावरण चालतं म्हणलं निघावं पडतीस ना माघारी. ही शनिवार वाड्याच्या आपल्या बॅक साईडचं सगळं बघाय बाजारपेठ आहे. स्वस्तात मस्त काय पण घ्या, विषय खोल असतो इथं सगळा. तिथनं आपण डायरेक्ट आलो शनिवार वाड्यात. तिथनं आपल्या तर म्हणलं गाडीला काढावं निघावं. फायनली मग आपण आपल्या गाडीकडे गेलो. तिथनं पार्किंगमधनं गाडी काढून निघालो माघारी. आता माघारी जाण्यापेक्षा मग डायरेक्ट म्हणलं तर अजून थोडंफार बघावं कुठंतरी काय गावतंय का. मग गेलो कॅम्पात. गेल्या शेटला लागलेली भूक. मग शेटनं 2 कच्चे दाबेली घेतल्या, दोघांना एक ववली. गेलो मग बोंबलं थंडाय परत आत. काय तिथं पण हिंडलो पण एक पण शर्ट आवडला नाही म्हणून परत तिथनं माघारी बोंबलत माघारी. काय आता विषयच खोल असतो नुसता. आवडलं तर घ्यायचं, नाही तर नुसतं बोंबलं थंडायचं, त्यातच दिवस निघून जातो. संध्याकाळ झाली आम्हाला माघारी यायला. सकाळी गेलतो. फायनली सनसेट बघत बघत आपण डायरेक्ट पोचलो मगरपट्ट्याच तिथं. तर काय मगरपट्ट्याच तिथं गेल्यावर विषयच खोल होता. मग तिथनं परत शेट म्हणलं आपल्याला PVC काढायची. परत चला म्हणलं आता काय तुम्हाला नाही म्हणून चालतंय का. चला मग शेटबरोबर गेलो डायरेक्ट मगरपट्ट्यात. तिथं PVC सेंटरला गेलो. PVC काढून घेतली आपल्या धन्नूची. मग काय फायनली मग तिथं पडदिस होऊन जात, त्याला नाही लय वेळ लागत. काय शेटनं आपल्या 5 मिनिटात PVC काढून दिली. मग तिथनं डायरेक्ट निघालो माघारी. आता हे बघा आपल्या दुर्गा देवीचं सेटअप लावायचं चाललेलं, कारण की देवीचं बसणार होती उद्या. त्यामुळं तयारी जोरात चालली होती. आणि त्यात इकडं पुणे जिल्ह्याचा आज बैलपोळा असतो. त्यामुळं काय विषय सगळीकडे बघल तिकडं विषयच खोल चाललेला सगळ्यांचा. नुसतं धूर विषय खोल करून टाकलेला सगळीकडं. कसं काय बघा, ओकेमध्ये असा कार्यक्रम चाललेला त्यांचा. चला म्हटलं आता इथला पण बघितलं थोडा, पुढं निघावं म्हटलं, कारण पुढं पण एका जागा DJ वाजवत होता. म्हटलं तिथं जाऊन बघावं कसा काय विषय चाललाय. बैल काय एक नंबरच सजावलेला हो. इकडं दुसऱ्या शीटचं काम चाललेलं. काय दुर्गादेवी म्हणले कार्यकर्ता रातभर झोपतच नाही तो. गणपती तर दुर्गादेवीचं पण असतं. इथं आलो, इथं बघितलं व्हायचं. दिवसा शेवट आपल्या इथंच गेला, कारण की संध्याकाळात जल तिकडे यायला. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.